नमस्कार, मी ऋतुषा कदम। आज मराठी भाषा दिन। प्रत्येक मराठी माणसासाठी आज गौरवाचा दिवस आहे। साहित्यिक, पत्रकार, क्रांतिकारक यांनी दिलेल्या लढ्यामुळे मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला। मराठीमधील थोर कवी विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो। सनदी अधिकाऱ्यांना नेहमीच विविध राज्यांमध्ये पोस्टिंग झाल्यानंतर त्या राज्याची भाषा शिकावी लागते। मात्र ते तितकं सोपं नसतं। वळसा नायर या गृहनिर्माण विभागामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव आहेत। त्या मूळच्या केरळच्या असल्यामुळे त्यांची बोलीभाषा मल्याळम आहे। त्यामुळे त्या महाराष्ट्रामध्ये आल्यावर मराठी नेमक्या कशा शिकल्या, त्यांना मराठी भाषेमधल्या कोणत्या गोष्टी आवडतात, या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। मराठी भाषेच्या दिवसाच्या निमित्तानं आपण अनेक अशा लोकांना भेटतो की ज्यांनी आवर्जून काही वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं किंवा व्यवसायाच्या निमित्तानं किंवा प्रशासनाच्या निमित्तानं मराठी भाषा आवर्जून शिकली। मूळ केरळचे असलेले आणि महाराष्ट्रामध्ये केडर मिळालं म्हणून महाराष्ट्रात वेगवेगळ्या पदांवर प्रशासकीय काम करणाऱ्या वळसा नायर मॅडम आपल्याबरोबर आहेत। विशेष म्हणजे त्या केरळच्या आहेत पण त्यांनी मराठी चांगली शिकली। आपण काही त्यांना विचारूया आवर्जून की ही भाषा कशी वाटली आणि मुळात ही भाषा शिकताना कसा अनुभव आला। इतर भाषा म्हणजे विशेषतः उत्तर भारतीय भाषा ह्या त्या तुलनेने मराठीच्या जरा बऱ्यापैकी हिंदी भाषिक मराठी भाषिक जरा जवळचे होतात, पण दक्षिण भारतात मात्र खूपच भाषेचा फरक जाणवतो। तिथल्या भाषेविषयी अनेक लोक खूप आग्रही आहेत, अभिमानी आहेत। महाराष्ट्रामध्ये आल्यावर तुमचा पहिला अनुभव कसा होता? तुम्ही अगदी बरोबर सांगितलं की हिंदी जे भाषी लोकांना मराठी थोडा सोपे पडतात, बट साऊथमधून जे आलेलं ना हिंदी पण मला एकदम स्ट्रेंज आणि त्यापेक्षा मराठी पण। आणि मी इथे आलं 2000 साली आणि फर्स्ट माझी पोस्टिंग झाली चंद्रपूरमध्ये जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी। आणि मी ते जनरल बॉडीची मीटिंग होती त्या दिवशी आणि मी डायसवर बसले होते आणि खाली जनरल बॉडीमध्ये तुम्हाला माहिती आहे कसं जनरल बॉडी असतात आणि तिथे खूप चर्चा आणि मध्ये मध्ये सीओ जिल्हा परिषद तो मी आता सगळ्यांना स्माईल केले माझ्याबद्दल काय बोलत आहे। नंतर मला कळलं की माझ्याबद्दल इतकं वाईट शब्दात जुने सीओची चर्चा होती आणि मला काय कळलंच नाही, बट मी एकदम अप्रिशिएट केलं। आणि त्या दिवशी मी असं ठरवलं मी एका महिन्यात चांगली मराठी आता बोलण्याचा मी एक म्हणजे प्रॉमिस ते घेतलं आणि एक ट्युटर लावला त्या दिवशीपासून। बट खूप कठीण होतं आधी बिकॉज मी सांगितलं हिंदी पण मला येत नव्हते, म्हणजे हिंदी आणि मराठी दोन्ही, आणि आता म्हणजे मॅनेजेबल मराठी आता मी बोलू शकते। तुम्हाला भाषा शिकण्यासाठी एक शिक्षकाची गरज ती त्यांनी कशा स्वरूपात तुम्हाला भाषा शिकवायचा प्रयत्न केला आवर्जून सांगाल? एक शिक्षक चंद्रपूर जिल्हा परिषद शाळेचे एक शिक्षकच आले होते मला शिकायला आणि खूप त्यांनी एक म्हणजे छोटासा मी 4 o'clock मी सांगितलं कसं मी सांगणार तर 4 वाजेपर्यंत ते त्यांनी खूप वेळ लागला मला ते पूर्ण कॉन्सेप्ट अंडरस्टँड करायला। बट म्हणजे 1-2 महिन्यात मला पण आणि खरात पण मी ते काम करणाऱ्या लोकांचे संवाद पण सुरू केलं आणि मूवीज पाहायला मी सुरुवात केलं। मूवीज आणि न्यूजपेपर आणि त्यानंतर काही TV सामना वगैरे ते करून आय थिंक हळूहळू मला पण जाणवलं नाही मी मराठी एक दिवस म्हणजे चांगलं बोलायला सुरू केले। मराठी भाषा आता घरामध्ये आशिष सिंग सर हे सुद्धा वेगळ्या प्रांतात नेतात, तुम्ही म्हणजे ते नॉर्थ प्रांतातनं तुम्ही साऊथ प्रांतातनं काम करण्याची भाषा महाराष्ट्राची मराठी, घरातलं कसं वातावरण मग या परिस्थितीत राहिलं? नाही, घरात आम्ही दोघे मराठी जास्त इंग्लिशमध्ये आमचे संवाद होतात, बट काम करणारे लोक सगळं मराठीतच बोलणारे लोक आहे। आणि आमचे दोघांचे मुलं जे आहे ते शाळेत मराठीचं त्यांच्या शाळेत कंपल्सरी असतात, तर त्यांना मराठी आम्हाला शिकवायला लागतात, म्हणून त्यापेक्षा आमच्या पण ते मराठीचे एक्सपर्टीज पाहिजे। आणि तो मुलांना पण खूप मराठीची आवड आहे, म्हणजे पिक्चर आम्ही बघितलं मराठीचं ते म्हणजे कुठलं सैराट वगैरे बघितलं, खूप मुलांना आवडलं, म्हणजे सगळ्यांना चांगलं मराठी आता येतात। तुम्हाला काही कुठला किस्सा असा आठवतो काय की मराठी भाषेसाठी तुम्हाला आता जसं तुम्ही सांगितलं की चंद्रपूरचं प्रकरण झालं म्हणजे तिथे त्यावेळेस पहिल्यांदा अनुभव आला, कालांतराने वेगवेगळ्या प्रशासकीय सेवेमध्ये असं कुठले विशेष
एखादं आठवण आठवते का की मराठी भाषेमुळं गडबड झाली किंवा चांगली वेळ निभावून गेली? हो, असं एक माझं एक्सपिरियन्स आहे. मी तेव्हा पर्यावरण सचिवाचं माझं रोल होतं. मी कॅबिनेटच्या समोर एक प्रेझेंटेशन करत होतं की रिव्हर रेग्युलेशन झोनचे आपलं एक नवीन कल्पना होती. मी प्रेझेंटेशन वगैरे तयार आणि मी तेव्हा माझे आय थिंक फर्स्ट सेकंड कॅबिनेटचेच होते. मी कॅबिनेटच्या समोर प्रेझेंटेशन रावलं रिव्हर रेग्युलेशन झोन असं. तो एका सिनियर मंत्री कॅबिनेटला मला सांगितलं त्या इंग्लिशला प्रेझेंटेशन नको, मला मराठीत पाहिजे. आणि माझं प्रेझेंटेशन पूर्ण इंग्लिशचेच होतं आणि मी एकदम गडबड ते तेव्हा तत्कालीन CMनी मला नको मॅडम आज तुम्ही नका करू, तुम्ही ते तयारी वगैरे करून पुढच्या कॅबिनेटला आपण घेऊ. तर आयटम आम्ही विथड्रॉ केलं आणि मी त्या दिवशी ठरून ते पूर्ण प्रेझेंटेशन मराठीत केलं आणि इतकं तयारी मी केलं की मी इंग्लिश बोलणारच नाही. नेक्स्ट कॅबिनेटमध्ये सेम प्रेझेंटेशन लावलं आणि ते पर्यावरणाचा इश्यू होता. तो मी असं लिहिलं की आपल्याला असं कुठलाही उद्योग ते नदीच्या बाजूला करायचं नाही आहे ती, आणि करायचं असेल तर त्यांना 0 निष्कासन दर्जा पाहिजे असं मी बोलत. ते मंत्री, ते सिनियर मंत्री, ते म्हणजे काय आय सर आपणच सांगितलं इंग्लिश बोलू नका, 0 म्हणजे 0 पोल्युशन डिस्चार्ज, म्हणजे काही वर्ड ते त्यांना पण येत नव्हतं. असं मराठी मी पूर्ण शिकून ते पूर्ण प्रेझेंटेशन मी पूर्ण आय थिंक 1 तासाचं प्रेझेंटेशन केलं फुल मराठीत. ते एक मला त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स सगळ्यांना कळाला की मराठी भाषा अतिशय उत्तम येऊ शकते. हो हो हो, आपल्याला डिसाईड केलं तर काही आपण करू शकते. महाराष्ट्रामध्ये वावर करताना म्हणजे तुम्ही विशेषतः केरळमध्ये आहात, केरळमध्ये भाषा अस्मिता प्रचंड दिसून येते. तिथले प्रादेशिक पिक्चर असतील किंवा प्रादेशिक कला असतील किंवा त्यामध्ये भाषाचा अभिमान खूप आहे. त्या तुलनेने मराठी आणि मुंबईमध्ये विशेषतः हा कॉस्मोपॉलिटन शहर आहे, महाराष्ट्रामध्ये हे अनुभव कसे जाणवले की तुम्हाला तुमच्याशी बोलताना मुद्दामून आवर्जून कोणतरी खोडसाळ पद्धतीने मराठी जास्त बोलून त्रास देण्याचा प्रयत्न झाला का, की तुम्हाला तुमच्याबरोबर ॲडजस्टमेंट करणारे लोक भेटली? नाही, मला तर मी एकदम लकी मी स्वतःला समजते बिकॉज मला ॲडजस्टमेंटच लोक मिळाले. आधीचे माझी पोस्टिंग विदर्भात होते आणि विदर्भात जितकं मराठी आहे त्यापेक्षा हिंदी पण चालतात. तो म्हणून मला आता इनिशियल इयर्स ॲडजस्टमेंटचे काही नंतर मी मुंबईत आले तर मुंबईमध्ये तुम्ही म्हणाले कॉस्मोपॉलिटनच आहे. तो मला कधी कुठलाही त्रास मराठीचं माझा झाला नाही. पण मराठी भाषा मला ॲडजस्ट करताना मराठीचे काही वर्ड्स लाईक आपण हिंदीमध्ये तुम बोलत नाही, आप बोलतात, बट मराठीमध्ये तुम चालतात. असं मला खूप कन्फ्यूज आधी होतं. आणि ऑल्सो वर्ड जे एंडिंग कसं करायचं म्हणजे ते इंग्लिशमध्ये तसं नव्हतं ना. आणि बट लकीली मल्याळम आणि संस्कृतचे खूप सिमिलॅरिटी आहे, सिमिलरली मराठीला पण आहे. त्याच्यामध्ये मी बहुतेक मी मॅनेज केलं ते. तुम्हाला मल्याळम तर येतच असेल, आता संस्कृत पण येतं का काही प्रमाणामध्ये, आणि मराठी भाषा आणि त्यांच्या साम्य काय आहे मग? नाही, दोन्हीचं ओरिजिन संस्कृतमधून आहे आणि म्हणून मल्याळम आणि मराठीचं तसं सिमिलॅरिटी आहे. मला संस्कृत पण थोडे थोडे येतात बट जास्त नाही. पण या दोन्ही भाषांमध्ये आकलनाची भाषा अधिक कुठली चांगली वाटते? मला मराठी खूप आवडतं. मॅडम, आवर्जून घरामध्ये मराठी मूवी किंवा असं मराठी पुस्तकं कुठली आवर्जून तुम्ही वाचलीत का? ॲक्च्युली मी सांस्कृतिक कल्चर डिपार्टमेंटचं सेक्रेटरीचं काम मी केलं होतं आणि ते माझ्या 3 वर्षाच्या ते टेन्युअरमध्ये खूप मराठी संस्कृतीबद्दल मला ते पूर्ण जाणवलं. आणि मी स्वतः रायगडचं फर्स्ट ते आपल्याला शिवाजी महाराजांच्या पूर्ण ते ड्रामा ते मी सचिव असताना ऑर्गनाईज केलं आणि त्या टेन्युअरमध्ये पु ल देशपांडेचे वर्क्स पण मी वाचलं. इनफॅक्ट त्या अकॅडमीमध्ये खूप वेळा मी गेलो आणि ते म्हणजे पूर्ण कल्चरल आपल्याला एक संधी मला तेव्हा मिळाली. आणि ॲक्च्युली मराठीचे नॉवल वगैरे मी नाही वाचलं बट मराठी पेपर्स दररोज मी 3 मराठी पेपर वाचते आणि मराठी न्यूज म्हणजे ते NDTV मराठी पण कधी मिस करत नाही. मराठी कॉन्फिडन्स याच्यामुळेच वाढला का की आपण पाहतोय वाचतोय या सगळ्या गोष्टींमुळे बोलतोय वारंवार? मला अजून मी कॉन्फिडंट नाही आहे की मला असं वाटतं की माझी जी मराठी आहे हा बोलचाल मराठी नाही आहे, हा शायद बुकिश अकॅडमिक मराठी असू शकेल. बिकॉज मी तसं लोकांशी माझा आता संवाद झालेला आहे. मग तुम्ही घरात आणि फ्रेंड्स बरोबर जे मराठी बोलतात ना त्या टाईपचे नाही आहे माझ्या, असं मला अजून फिलिंग आहे. बट इवन देन आय थिंक जितकं मी एन्जॉय करते मराठी बोलायचं, सो आय रिली हॅव अ गुड टाईम. मराठी भाषेबरोबर मराठी एक
खाद्य संस्कृती किंवा अशा गोष्टी कुठल्या आवडतात तुम्हाला आवर्जून, कारण की ती मराठीशी कनेक्टेड करणारी आहे? हो, ॲक्च्युली तुम्ही मराठीचे खातेच आणि केरळची मध्ये बहुतेक सिमिलॅरिटी आहे. म्हणजे ते पुरणपोळी आपल्या इथलं एकदम स्पेशालिटी आणि केरळामध्ये सेम डिश आहे, त्यांचे नाव आहे बोली. आणि ते बोली आणि खीर ते कॉम्बिनेशन आहे. आणि आपलं उपमा पोहा पण आहे केरळाला, बट त्यांचे नाव वेगळे आहे, बट ॲक्च्युअल टेस्ट सेम आहे. हां, सेम आहे. आणि इवन आपल्या सणाच्या पण खूप सिमिलॅरिटी असतात. म्हणजे जितकं आपण प्रेमाने इथे गणपतीचं फेस्टिवल आपण इथे साजरा करते, सिमिलरली केरळामध्ये पण गणपती एक मोठा सण आहे. ओणम म्हणजे एकदम मोठा ओणम. आणि बहुतेक सिमिलॅरिटी आहे आपल्या दोघांच्या. म्हणजे काही वस्तू आपल्याला जे इथे आहे तिथे नाही आहे, बिकॉज ते आपल्या पूर्वीच्या काळात सगळं वातावरणाची लिंक्ड होतं. म्हणजे जे लोकल खाद्य पदार्थ आहे त्याच्यातून आपण आपल्या खाद्यपदार्थ म्हणून ते फरक असतात. बट जास्त म्हणजे इतका मोठा काही फरक नाही आहे. बरोबर. केरळमध्ये साक्षरतेचं प्रमाण, लिटरसीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये, अर्थात महिलांचा तिथे सहभागसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये साऊथमध्ये दिसून येतो. तुम्ही डायरेक्ट महाराष्ट्रात ज्यावेळेस आला, म्हणजे विशेषतः पहिल्यांदा तुम्ही सांगता की पोस्टिंग तुमची विदर्भात होती, चंद्रपूरसारख्या एकदम आदिवासी बहुल भागांमध्ये राहिली. त्यानंतर अनेक भागांमध्ये तुम्ही कामाच्या निमित्ताने फिरलात. तर या कल्चरमध्ये, अशा गोष्टींमध्ये मराठी माणूस, मराठी संस्कृतीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? ॲक्च्युली हा साक्षरतेत खूप फरक असतो. बिकॉज केरळमध्ये म्हणजे तुमच्या घरात काम करणारे असो की ते जे काही असो, त्यांना सगळं लिहिता वाचता येतात. आणि त्यांना पूर्ण कल्पना आहे आपलं ते काय घडवतात, पॉलिटिक्समध्ये काय आहे, सगळं त्यात चर्चा पण असतात. इथे येऊन माझी पोस्टिंग चंद्रपूर आणि त्यानंतर गडचिरोलीला झाले. तिथे मला एकदम ग्रासरूट लोकांची भेट वगैरे होते. आणि त्या लोकांना काही त्यांच्या जगाच्या बाहेरची काही आयडिया त्यांना नव्हती. आणि रीडिंग रायटिंग तो दूर की बात आहे. म्हणजे असं तुम्हाला फिर महिलांच्या साक्षरतेबद्दल आणि महिलांचं सशक्तीकरण आपले करणे किती गरजेचे आहे मला गडचिरोलीला पोस्टिंगमधून जाणवलं. सेकंडली ते डिलिव्हरी आहे, तो इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी फार कमी होतं गडचिरोलीमध्ये. म्हणजे खूप जास्त होम डिलिव्हरीचेच मुलां, तो त्याच्यातून त्यांच्या हेल्थमध्ये त्यांना जितकं हे होणार, तो म्हणजे साक्षरताच्या अभावामुळे त्यांना हा सगळं कल्पना नव्हती. तो हा मोठा एक आव्हान माझं होता ते पोस्टिंग. बरोबर. केरळमध्ये सुद्धा साहित्यिक हा फार विषय एक आवर्जून आहे. चित्रपटाच्या निमित्ताने तिथे पण वेगवेगळ्या कथावर आधारित पिक्चर किंवा तिथे नाटक हे फार मोठे आहेत. तसंच संस्कृतीचा भाग महाराष्ट्रामध्ये दिसून येते. महाराष्ट्रामध्ये कधी नाटक आवर्जून पाहायला जातं का? हो, मी खूप वेळा ते मी कल्चरचे सचिव असताना खूप वेळा नाटक वगैरे पाहिलं, ऑर्गनाईज पण केलं. इनफॅक्ट मी इथलं ट्रूपला घेऊन टोकियो, न्यूयॉर्क खूप तिकडे वगैरे ते आपलं मराठी ट्रूपचं हे पण मी ऑर्गनाईज केलं. आपल्या इथलं टीम घेऊन गेलं होतं नाटक? टीम घेऊन केलं होतं. इनफॅक्ट टोकियो गिन्सा स्क्वेअरमध्ये आपण पूर्ण इथे मराठी ड्रामाचं केलं आणि खूप लोकांनी अप्रिशिएट केलं. शेवटी मॅडम एक शेवटचा प्रश्न, की जसं आपण केरळमध्ये वेगवेगळी तुम्ही माणसं पाहिलीत, महाराष्ट्रामधल्या माणसांविषयी चांगलं आणि वाईट हे दोन्ही ऑब्झर्वेशन तुमचे काय आले, म्हणजे एक तटस्थ म्हणून? ते मला मराठी लोकांचं म्हणजे खूप हे आवडलं की ते नेहमी बॅलन्स्ड असतो. एकदम जास्त एक्सायटेड राग तसं होत नाही आहे. आणि एकदम मला काम आणि बॅलन्स. इनफॅक्ट प्रशासनात माझे जे सहमित्र आहे ते मराठीचे, त्यांना खूप मी त्यांना इमिटेट करण्याचा प्रयत्न मी केलं. बिकॉज आपल्याला कधी कधी राग येतात आणि फाईलमध्ये काही, बट हा लोकांनी इतकं चांगल्यापैकी ते मॅनेज करतं. ते मला मराठी लोकांमध्ये एकदम विशेष केलं. अँड वाईट पण अजून काही दिसली नाही. थँक्यू. मराठी भाषेच्या निमित्तानं मराठी संस्कृती आणि मराठी संस्कृती या सगळ्या गोष्टींविषयी मॅडमने आपल्याला सांगितलं. साऊथमध्ये ज्या पद्धतीने मराठी तिथल्या भाषेविषयी अतिशय अभिमान आहे, तसाच या निमित्तानं का होईना महाराष्ट्रामध्ये जे लोक येतात ते स्वतःची इथली भाषा शिकतात आणि ते इथल्या संस्कृतीला सुद्धा आपलंसं करतात. असंच मॅडमने सुद्धा केल्याचं दिसून येतं. अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.